जर तुम्हाला तुमच्या जीवनात समस्या येत असतील आणि तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर या नवीन वर्षात तुम्ही हे उपाय नक्की करायला पाहिजे। या नवीन वर्षात तुम्ही आपल्या राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे आणि पूजा दरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। मेष राशी। मेष राशीच्या लोकांनी या नवीन वर्षात आपल्या शरीराच्या वजनाच्या 1 गहू दान करावा आणि हनुमानजींना गोड पान अर्पण करावे। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांनी नवीन वर्षात भगवान शंकराला पांढरा तांदूळ अर्पण करावा। भगवान शंकराची आराधना करावी, त्यामुळे त्यांचे नशीब उजळेल। मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांनी नवीन वर्षात गाईला पालक किंवा कोणतेही हिरवे गवत खायला द्यावे। यासोबतच गणेशाची पूजा करून त्यांना दुर्वा अर्पण करा। कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांनी नवीन वर्षात गरीब, अनाथ किंवा भुकेल्या मुलांना दूध पाजावे। या दिवशी भगवान शिवाची पूजा करा, यामुळे महादेव प्रसन्न होतील। सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांनी नवीन वर्षात गुळाचे दान करावे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे। हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी लकी ठरू शकते। कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांनी नवीन वर्षात गाईला हिरवा चारा खायला द्यावा आणि तिच्या पाठीवर 3 वेळा हात फिरवावा, तसेच गणेशाची पूजा करावी। तुळ राशी। तुळ राशीच्या लोकांनी नवीन वर्षात कोणत्याही लक्ष्मी मातेच्या मंदिरात अत्तर, सुगंधी अगरबत्ती आणि झाडू दान करावे, त्यामुळे त्यांचे जीवन आनंदी होईल। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांनी नवीन वर्षात भगवान शंकराला दूध आणि दही अर्पण करावे, तसेच 3 मुखी रुद्राक्ष धारण करा, याने सर्व मनोकामना पूर्ण होतील। धनु राशी। धनु राशीच्या लोकांनी नवीन वर्षात पिंपळाच्या झाडाच्या मुळास केशर पाणी अर्पण करावे आणि पिवळा धागा बांधून आपली इच्छा सांगावी, यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल। मकर राशी। मकर राशीच्या लोकांनी नवीन वर्षात 7.5च्या शेवटच्या चरणापासून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराला काळे तीळ असलेले पाणी आणि धतुरा अर्पण करावे। याशिवाय 7 मुखी रुद्राक्ष धारण करा। कुंभ राशी। कुंभ राशीच्या लोकांनी नवीन वर्षात 7.5च्या दुसऱ्या चरणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तीळ आणि मध मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करावे, यामुळे त्यांचे सर्व त्रास दूर होतील। मीन राशी। मीन राशीच्या लोकांनी नवीन वर्षात 7.5च्या पहिल्या चरणापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराला केशरयुक्त जल अर्पण करावे। राहू देवाच्या आशीर्वादासाठी गरिबाला जेवण जेवू घाला आणि कबुतराला बाजरी अर्पण करा। मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।